मनोज जरांगे आणि सरकारच्या शिष्टमंडळाची आजची चर्चा निष्फळ ठरली आहे। मनोज जरांगे 24 डिसेंबरच्या डेडलाईनवर अजूनही ठाम आहेत। आम्ही आमच्या शब्दावर ठाम आहोत, आता सरकारने शब्द पाळावा असं जरांगेंनी सांगितलंय। मनोज जरांगेंनी 24 तारखेचा आग्रह धरू नये ही विनंती करण्यासाठी सरकारच्या शिष्टमंडळानं जरांगेंची अंतरवाली सराटीत जालना जिल्ह्यात जाऊन भेट घेतली। मात्र जरांगे 24 डिसेंबरच्या डेडलाईनवर ठाम आहेत। 100% यातून मार्ग निघल। सरकार म्हणून हे आलेले जे प्रतिनिधी बांधव आहेत, महाजन साहेब आलेत, अहमद साहेब आलेत, मामा बी आहेत। मामा तर महाराष्ट्राचेच व्हावं मला वाटतं उद्यापासून त्यांनी, म्हणजे मार्ग तरी निघल सगळ्या भाच्याचा। हो, म्हणजे उद्या मला वाटतंय 24 पर्यंत 100% मार्ग यातून निघल। तर सरकार अतिशय सकारात्मक आहे। मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री, संपूर्ण शासनाची भूमिका ही अतिशय पॉझिटिव्ह आहे। अतिशय अंतिम टप्प्यामध्ये आता हे आरक्षण आलेलं आहे आणि म्हणून आम्ही जरांगे पाटील साहेबांना पुन्हा विनंती करायला, या ठिकाणी आमचे सहकारी मित्र उदयजी सामंत आहेत, भुमरे साहेब या ठिकाणी आहेत, आम्ही या ठिकाणी मुद्दामून या ठिकाणी आलेलो आहोत। बाबा आता 24 तारीख अल्टिमेटम हे आपण न करता आरक्षण अतिशय आता जवळ आलेलं आहे, आपल्या पारड्यात ते पडणार आहे आणि म्हणून त्यांना विनंती करायला मी या ठिकाणी आलेलो आहोत।